राज्यसभेत पहिल्या दिवशी कामकाजाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला। सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्यसभेतही पहिल्याच दिवशी गदारोळ दिसून आला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। हा मुद्दा लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगून यावर राजकारणापलीकडे जाऊन गांभीर्याने चर्चा आणि उपाय आवश्यक आहेत असं त्यांनी सांगितलं। नो, चंदा चोरी तो है ही है, सब उसके समर्थक उधर बैठे हैं, लेकिन सर ये स्टूडेंट का मामला है, ये स्टूडेंट का मामला है जो लाखों बच्चों की जो भविष्य है उनके भविष्य के बारे में मैं बात कर रहा हूं। और उसके लिए आज यहाँ जंतर मंतर पे हजारों बच्चे वहां पर आए हैं, वहां लाठी चार्ज हो गया है। गवर्नमेंट मारने की कोशिश कर रही है, गवर्नमेंट दबाने की कोशिश कर रही है, गवर्नमेंट निकलने की कोशिश गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर दुपारी 12:30 पर्यंत, त्यानंतर 12:50 पर्यंत आणि मग दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। राज्यसभेत आज राज्यमंत्री एल मुरुगन यांनी प्राप्तिकर सुधारणा विधेयक आणि न्यायाधीशांच्या संख्येशी संबंधित विधेयकांसह विविध कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली। नैऋत्य मोसमी पाऊस असो किंवा संसदेचं पावसाळी